स्नेह, संस्कार, समाजसेवा आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम लाभलेल्या हरिभक्तपरायण देवराम अण्णा कोठारे यांनी जीवनातील 75 पूर्ण करून अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले. त्यांच्या सहचारिणी सौ शोभाताई देवराम कोठारे यांच्या समवेत संसार वेलीची 50 वर्षे पूर्ण करत वैवाहिक जीवनाचा सुवर्ण महोत्सव देखील त्यांनी गाठला आहे. हे वर्ष त्यांच्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी आणि मित्रपरिवारासाठी तसेच समाजातील सर्व हितचिंतकांसाठी अत्यंत आनंददायी, अभिमानास्पद ठरत आहे. आपल्या साध्या, प्रेमळ आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाने अण्णांनी समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली. अध्यात्म, समाजकार्य, कुटुंब वत्सलता आणि माणुसकीची जपणूक हे त्यांच्या जीवनकार्याचे वैशिष्ट्य राहिले. सौ शोभाताई यांच्या सहकार्याने त्यांनी संसार, समाज आणि संस्कार याचा सुंदर समतोल साधत आदर्श जीवनमूल्ये जपली. त्यांच्या सहजीवनाचा सुवर्ण महोत्सव हा केवळ वैवाहिक प्रवासाचा टप्पा नसून परस्पर प्रेम, विश्वास, त्याग आणि सहकार्याचा प्रेरणादायी प्रवास आहे. या मंगल आणि अविस्मरणीय निमित्ताचे औचित्य साधून त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणी, अनुभव, शुभेच्छा आणि प्रेरणादायी कार्याचा ठेवा जतन करण्यासाठी यावेळी स्मरणिकेचे प्रकाशन देखील करण्यात येत आहे. ही स्मरणिका त्यांच्या कार्याला आणि जीवनमूल्यांना मानवंदना ठरेल अशी भावना आहे. त्यांना निरोगी, आनंदी आणि दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. ज्या मातीला पंढरीच्या पांडुरंगाची आशा आहे, वसा आहे, वारसा आहे, ज्या मातीतून तुकोबांचा गजर गगनी गुंजतो, ज्या मातीतून आषाढी वारीची पावलं पंढरीच्या दिशेने चालायला सुरुवात करतात, ज्या मातीने छत्रपती शिवरायांच्या विचारांना जोपासलंय, जगद्गुरू संत ज्ञानोबा माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांसारख्या संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीत आज आपण सर्व या दिव्य अमृत महोत्सव तथा सुवर्ण महोत्सवाचे साक्षीदार बनण्यासाठी एकत्र जमलो आहोत. आपल्या सर्वांना माहीतच आहे की सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिभक्तपरायण आदरणीय देवराम अण्णा कोठारे यांनी दिनांक 7/4/2026 रोजी वयाच्या 75वीत प्रवेश केला आहे. सोबत सौभाग्यवती शोभाताई देवराम अण्णा कोठारे व हरिभक्तपरायण श्री देवराम अण्णा कोठारे हे दिनांक 15/5/2026 रोजी त्यांच्या विवाहाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. सोबत त्यांच्या गौरव स्मरणिकेचे या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. अशा त्रिसंगम सुंदर आणि देखण्या अशा सोहळ्याकडे वळत असताना सर्वप्रथम अगदी वेळात वेळ काढून जिव्हाळ्यापायी उपस्थित झालेल्या सर्व मंडळीचं हरिभक्तपरायण देवराम अण्णा कोठारे सन्मान व स्मरणिका संयोजन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, अथ स्वागतम. कार्यक्रमाकडे वळत असताना सर्वप्रथम जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या स्तवनापासून या कार्यक्रमाची सुरुवात करतोय. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मनुष्याकृती राघवे ख्याती केली, शिळा शिखरी सागरी तारियेली, तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी, जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी, महाराज हा जन्मला मृत्युलोकी, दुजी उपमा नाढळे इहलोकी, भवसिंधुसी बांधिला से तुझेने, अनाथादिना कारणे तुकयाने, तुका भासला मानवी वेशधारी, परिहालिला विग्रही निर्विकारी, स्वये श्री हरी व्यापकु सर्व जीवा, तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे,
तनु मानवी दिव्यरूपीच केली, न त्यागी तिये दिव्यलोकासी नेली, न त्यागी तिये दिव्यलोकासी नेली, न त्यागी तिये दिव्यलोकासी नेली. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री नामदेव ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. त्यांना वंदन करू या कार्यक्रमाकडे वळूयात. या ठिकाणी आपल्याला वैकुंठवासी झुंबरराव मांडे व वैकुंठवासी तुकाराम शेळके यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे. सर्वांना विनंती करतो की जिथं आहात तिथंच जागेवरती 1 मिनिटासाठी सर्वांनी उभं राहायचं आहे. देवराम अण्णा कोठारे यांच्या 74 वर्षे वयाची पूर्ण झालेली आहेत आणि 7 एप्रिलला त्यांनी वयाच्या 75व्या वर्षात आगमन केलेलं आहे, प्रवेश केलेला आहे. आणि शोभाताई आणि देवराम अण्णा कोठारे यांच्या विवाहाला सुद्धा आता 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. हा एक सोहळा, असे 2 सोहळे आणि त्यानिमित्तानं आपण सर्वांनी मिळून अण्णांच्या बद्दल ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत, जे विचार व्यक्त केलेले आहेत, जो त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे आणि जे भविष्यकालीन दिशा देण्याचं काम किंवा अपेक्षा आपण व्यक्त केलेल्या आहेत, त्या गौरव ग्रंथाचं प्रकाशनही आपण आज करणार आहोत. तर हा 3रा कार्यक्रम आहे. तर असे एकूण जवळजवळ 3 कार्यक्रमांचा हा एक सुवर्ण योग आपण सर्वांनी मिळून साधलेला आहे. आणि अशा या आता अण्णांबद्दल आपण सर्वजण बोलणार आहोत. सर्वांना माहिती आहेच, अंकामध्येही भरपूर लिहिलेलं आहे. त्याच्याबद्दल आता प्रस्तावनेमध्ये मी जास्त बोलणार नाही. पण अशा या दुग्ध शर्करा योग कार्यक्रमासाठी आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री अत्यंत ज्येष्ठ, श्रेष्ठ, अनुभवी, ज्ञानी, आचरण संपन्न व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमासाठी लाभलेलं आहे. त्यांचं मी तुम्हा सर्वांच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद व्यक्त करतो. त्याच्याचबरोबर इतर सर्व पाहुणे इथं आलेले आहेत कार्यक्रमासाठी, अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी, हा कार्यक्रम समजून घेण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी. अगदी सांगली, सातारा, कोल्हापूरपासून, पुण्यापासून तुम्ही सर्वजण इथं आलेला आहात. तुम्हा सर्वांचं या कार्यक्रमामध्ये मी या अंकाचा संपादक म्हणून आणि अण्णांचा एक तरुण मित्र म्हणून विलास किरोते तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. अण्णा आणि आम्ही म्हणजे ही एकूण टीम, मी म्हणजे काही त्याच्यामध्ये लिमिटेड लोक नाहीत, तर तो एक फार मोठा परिवार झालेला आहे. जसं अण्णांचा कुटुंब कोठारे परिवार किंवा त्यांचे नातेवाईक श्रीगोंदा परिसरातले असतील किंवा संपूर्ण महाराष्ट्रातले असतील, या सर्वांना अण्णांच्या एकूणच व्यक्तिगत विकास, संस्थात्मक विकास, नोकरीतलं त्यांचं कार्य आणि आमच्यासारख्या त्यातल्या त्या तरुण लोकांना अलीकडचे जी जवळ आमची त्यांची 10-15 वर्षाची ओळख झालेली आहे, त्या ओळखीच्या या प्रवासामध्ये अण्णांचं जे व्यक्तिमत्व आम्हाला कळलं, समजलं, ते अंकामध्ये तर आम्ही चित्रित केलेलं आहेच, परंतु
परवा जसं पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की या देशामध्ये 140-45 कोटी लोक आहेत, परंतु याच्यामध्ये सज्जनांची संख्या फार कमी आहे, चारित्र्य संपन्न माणसांची संख्या फार कमी आहे, कर्तृत्ववान माणसांची संख्या फार कमी आहे, समंजसाची संख्या फार कमी आहे. आणि अशी जी काही दुर्मिळ व्यक्तिमत्व आम्हाला दिसत आहेत, वारकरी संप्रदायातले तर आहेतच, परंतु कम्युनिस्ट चळवळीतले जे ऊर्ध्वरेषीय आहेत, A.B. वर्धन, कॉम्रेड दत्ताजी देशमुख यांच्या सोबत काम केलेलं हे जे व्यक्तिमत्व आहे कॉम्रेड देवराम अण्णा कोठारे, हे समाजासमोर गेलं पाहिजे. फक्त शब्दातून नव्हे तर ते अंकातून गेलं पाहिजे, तुमच्या आमच्या भावनेतून गेलं पाहिजे. आणि हे व्यक्तिमत्व, हे कर्तृत्व तुम्हा आम्हाला दिसलं पण पाहिजे. त्याच्यासाठी पत्रकार परिषद, त्याच्यासाठी हा गौरव समारंभ, त्याच्यासाठी तो अंक, आणि त्याच्यासाठी तुम्हा आम्हा सर्वांचा हा एक आनंद सोहळा आहे. या आनंद सोहळ्याची तयारी गेली 2-4 महिने झाले आम्ही सर्व मिळून करत आहोत. अनेक लोकांनी लेख पाठवलेले आहेत. ते लेख सगळे जशीच्या तशा आम्ही छापण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण एखाद्याबद्दल भावना व्यक्त करताना, लिहिताना आणि बोलताना त्याच्यामध्ये फार काटछाट करता येत नाही, परंतु त्यातल्या त्यात संपादकीय संस्कार करून तो एक चांगल्या प्रकारचा अंक, आणि अंक म्हणजे अण्णांचं व्यक्तिमत्व, अण्णांचं काम आणि अण्णांचं भविष्यकालीन दृष्टिकोन हा तुमच्या पुढे आम्ही उभा केलेला आहे. आणि माणसं जन्माला येतात, 75 नाही तर 100 वर्षापर्यंतही काही जगतात, 100च्या वर पुढेही जातात, परंतु त्यांनी जे काय काम केलेलं आहे, जे करणार आहेत, किंवा त्यांची एकूणच समाजाबद्दलची काय दृष्टी आहे, त्यांनी संतांच्याबद्दलचं काय कार्य केलं, काय वाचन केलं आणि त्याच्याबद्दल त्यांची काय भूमिका आहे, ही भूमिका तुम्हा आम्हाला तर समजायलाच पाहिजे. परंतु येणारी जी तरुण पिढी आहे, येणारा जी लहान मुलं आहेत, त्यांनाही मिळायला हवं. कारण संतांनी सांगितल्याप्रमाणे हा देह संपणार आहे, संपत असतो, परंतु त्याचं काम, त्याचं विचार, त्याचं व्यक्तिमत्व हे पुढे सुद्धा शतकानुशतक टिकावं, राहावं, लोकांना वाचायला आणि पाहायला मिळावं, म्हणून अंकाच्या रूपानं आणि या कार्यक्रमाच्या रूपानं आपल्याला ते समाजापुढे आणायचं आहे. अण्णांची इच्छा नव्हती की हा फार मोठा भव्यदिव्य कार्यक्रम करावा म्हणून, परंतु आम्ही संयोजन कमिटी, आम्ही संपादकीय मंडळ सर्वांनी हा घाट घातला आणि याला त्यांनी मोठ्या मुश्किलीने आम्हाला परवानगी दिली की हा असा कार्यक्रम आम्ही करतोय, आम्ही करणार आहोत. तर त्यांनी ती आम्हाला परवानगी दिली. सर्व जणांनी मिळून, आम्ही सर्वांनी मिळून हा एक छोटे खाणी का होईना, परंतु माऊलीच्या, संतांच्या, वारकरी संप्रदायाच्या पंढरीमध्ये आपण तो करतो आहोत, याचा फार मोठा आनंद आहे. आणि ही पंढरी तर आहेच, परंतु या पंढरीमध्ये बुकेली शास्त्रींपासून श्यामसुंदर सोनार महाराजांपासून अशी सगळी संतांची मांदियाळी इथं आलेली आहे. याच्यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण कोणताही नाही असं मला वाटतं. आपण सर्वजण या आनंदाचे भागीदार होण्यासाठी इथं आलेला आहात, अण्णांबद्दल शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आलेला आहात. आणि केवळ हा गोड गोड बोलण्याचा कार्यक्रम नसून अण्णांनी जे ह्या 40-50 वर्षामध्ये अगदी नाशिक जिल्ह्यातल्या आम्ही त्या दऱ्याखोऱ्यामध्ये जाऊन आदिवासी लोकांच्या पाठीवर, पोटावर आम्ही हात फिरवला, त्यांना शुभेच्छा दिल्या, त्यांना 2 गोड घास खाऊ दिलेत. हा जो सगळा समाजसेवेचा यज्ञ केला, तो हा यज्ञ सुद्धा पुढे न्यायचा आहे, नेलेला आहे. आणि याचं एक प्रतिकात्मक रूप, स्वरूप, चर्चा या कार्यक्रमाच्या रूपानं आपल्याला ते सर्वांच्या सह त्याचा अनुभव घ्यायचा आहे. म्हणून या कार्यक्रमाचं संयोजन केलेलं आहे. इथून पुढे सुद्धा आपण सर्वांनी मिळून
म्हणजे यापैकी बसलेले जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यापैकी बरेच लोक कार्यकर्ते अण्णांसोबत आमच्यासोबत आम्ही नाशिकपासून पुण्यापासून ते महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी वाड्या वस्त्यांवर गेलेलो आहे, जात आहोत, जाणार आहोत. आणि याची आकडेवारी काही संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून आम्ही गोळा केलेली नाही आहे आदरणीय दिनकर शास्त्रीजी, परंतु तुमच्या आशीर्वादानं तुम्ही जी परंपरा निर्माण करून दिलेली आहे त्या परंपरेवर पाऊल ठेवत, परंतु प्रत्यक्ष कृती, कारण भाषणं खूप देता येतात, पैसे पण खूप वाटता येतात, परंतु त्या लोकांशी जाऊन बोलणं. शास्त्री त्या गावामध्ये गेलो तर जवळजवळ 2 किलोमीटर खाली दरीत चालत गेलो आम्ही, गाडी घेऊन गेलो आणि त्या गाडीमध्ये त्या रस्त्यामध्ये एवढे दगड धोंडे खड्डे होते की केव्हा आमची गाडी उलटेल आणि केव्हा आम्ही विठ्ठलाच्या चरणी अर्पण होऊ याची काही गॅरंटी नव्हती, शाश्वती नव्हती. तर अशा इतक्या दुर्गम गावापर्यंत, लोकांपर्यंत, आदिवासी मित्रांपर्यंत, कुटुंबांपर्यंत, भोर तालुक्यापासून पुणे जिल्ह्यातल्या आदिवासी वाड्या वस्त्यापर्यंत, नाशिकमधल्या सटाणा तालुक्यापर्यंत गेलेलो आहोत. तर हा विचारांचा आणि प्रत्यक्ष कृतीचा यज्ञ आहे. बऱ्याच वेळा समोर माणूस 2 हात 2 पाय आणि 1 डोकं दिसत असतं आपल्याला, परंतु त्या डोक्यामध्ये कोणते विचार आहे, त्या हाताने कोणतं सत्कर्म केलेलं आहे, इथून पुढे सुद्धा काय करणार आहे हे चरित्र समजून घेण्यासाठी, ते व्यक्ती समजून घेण्यासाठी अशा कुठल्या तरी कार्यक्रमाची गरज असते. म्हणून मुख्यतः हा कार्यक्रम ठेवलेला आहे की या कार्यक्रमातून आदरणीय मुकेली शास्त्रीजी, श्यामसुंदर सोन्नर महाराज आणि बाकीची महाराज मंडळी, दोन्हेताई, हे सर्वजण आपण त्यांच्याबद्दल विचार व्यक्त करणार आहोत, सांगणार आहोत. याच्यातून एकतर अण्णांचं चरित्र, काम, व्यक्तिमत्व उभं राहणारच आहे, परंतु समाजातले प्रश्न कोणते आहेत, ते कोणत्या पद्धतीने सोडवले गेले पाहिजेत, इथून पुढे कशा पद्धतीने सोडवता येतील याची सुद्धा चर्चा इथं होणार आहे, झाली करणार आहोत. म्हणून हा जसा कौटुंबिक कार्यक्रम आहे तसा एक सामाजिक कार्यक्रम सुद्धा आहे. कारण घरगुती कौटुंबिक वाढदिवस वगैरे वगैरे होत असतात, परंतु समाजातले प्रश्न सोडवणे, समाजाबद्दल आपली काहीतरी बांधिलकी आहे ती सांगणे, दाखवणे आणि त्याला उत्तरदायी होणे ही सुद्धा आपली फार मोठी जबाबदारी असते. म्हणून हा असा एक कौटुंबिक आणि सामाजिक असा एक संयुक्त कार्यक्रम आपण सर्वांनी मिळून इथं आयोजित केलेला आहे. तुम्ही सर्वजण इथं आलात, तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा संयोजन समिती आणि संपादक मंडळाच्या वतीनं आभार मानतो, स्वागत करतो आणि माझं हे लांबलेलं प्रास्ताविक इथं थांबवतो. धन्यवाद. जय भीम. धन्यवाद सर. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांचा, मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तरी श्री विलास किरोते सर, श्री नितीनजी कोठारे, श्री सुभाषभाऊ ढगे, सौ सुनंदा जाधव, श्री दामोदर जाधव, प्राध्यापक डॉक्टर विजय बालगरे यांना विनंती करतो की मंचावरती उपस्थित राहायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांचा, पाहुण्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. हरिभक्त परायण आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री यांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी श्री विलास किरोते सर यांना विनंती करतो की यांची मूर्ती, शाल व एक पुष्प देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हिंदू धर्मातील विविध ग्रंथांचे सखोल अभ्यासक म्हणून ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य, ऋषिकेश येथील विठ्ठल आश्रमाचे प्रमुख म्हणून ज्यांनी अनेक वर्ष काम केले आहे, असे हरिभक्त परायण आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री यांचं या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय श्यामसुंदर महाराज सोन्नर हे मूळचे परळी वैजनाथ येथील असून बरेच वर्ष पत्रकार म्हणून उत्तमरित्या कार्य करत होते. संविधानावर कीर्तन करीत असून त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम पालखी सोहळ्यात संविधान दिंडी सुरू करून एक आदर्श या ठिकाणी समाजापुढे ठेवलेला आहे आणि म्हणून यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत.
संत तुकाराम महाराजांचे वंशज असून संत तुकाराम महाराज संस्थेचे माजी अध्यक्ष आहेत. कल्याण तालुक्यातील असून टिटवाळा येथील ज्यांनी कोकण भागात कीर्तन प्रवचनातून प्रबोधन करून वारकरी संप्रदायाचे नाव लौकिक केलेले आहेत अशा हरिभक्त परायण सौभाग्यवती ज्योतिताई दवणे. शाल पुष्प व छत्रपती शिवरायांची प्रतिमा मूर्ती देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. यानंतर श्री सन्माननीय मधुकरराव कंद यांचा देखील सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी श्री दामोदरराव जाधव यांना विनंती करतो की मंचावरती यायचं आहे. दामोदर जाधव यांनी मंचावरती यायचं आहे श्री सन्माननीय मधुकरराव कंद यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी. त्या बात एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. त्याचबरोबर हरिभक्त परायण आदरणीय दादा महाराज पनवेलकर यांचा देखील सन्मान होतोय. प्राध्यापक सन्मान करण्यासाठी या ठिकाणी मंचावरती यायचं आहे. हरिभक्त परायण आदरणीय दादा महाराज पनवेलकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. सुभाषजी ढगे यांना विनंती करतो की मंचावरती यायचं. तज्ज्ञ हाडांचे शिक्षक राष्ट्रीय कीर्तनकार जे प्रवचन शिबिर आयोजित करून नवनवीन कीर्तनकार तयार करतात. विचारमंचावर उपस्थित असलेले हरिभक्त परायण गणेश महाराज फरताळे व हरिभक्त परायण सौ ज्योतिताई दवणे हे आदरणीय दादा महाराज यांच्या शिष्य आहेत. यानंतर आदरणीय आप्पाबुवा यांचा देखील सन्मान होतोय. जोग महाराज संस्थेचे माजी अध्यक्ष यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची मूर्ती शाल व पुष्प देऊन या ठिकाणी त्यांचा यशोचित सन्मान या ठिकाणी होतोय. एकदा जोरदार टाळ्या या निमित्ताने वाजायला पाहिजेत. हरिभक्त परायण देवराम अण्णा कोठारे यांचा या ठिकाणी सन्मान स्वागत या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री यांनी करावा अशी मी विनंती करतो. या ठिकाणी अण्णांच्या विवाहास आता 50 वर्ष पूर्ण होतील. त्याचबरोबर मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे आदरणीय अण्णांनाही 75 वर्ष पूर्ण होतील. त्यांच्या 75रीत ते प्रवेश करणार आहेत आणि हा सुवर्ण महोत्सव सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणि या निमित्ताने हरिभक्त परायण देवराम अण्णा कोठारे यांचा राज भुकेले शास्त्री यांच्या हस्ते होतो.
एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. गेल्या कित्येक वर्षापासून देव, देश आणि धर्माची सेवा या ठिकाणी आदरणीय महाराजांच्या हातून झालेली आहे आणि या निमित्ताने आज आपण हा सुवर्ण दिवस बघतोय. असं म्हणतात की या जगात वापरायचा ही दानत खूप कमी लोकांकडे असते. आदरणीय देवराम अण्णा कोठारे यांनी आपल्याजवळ असलेला पैसा, वेळ आणि ज्ञानाचा वापर नेहमीच समाजहितासाठी, जनहितासाठी केला आणि आपले जीवन हे लोकसेवेमध्ये समर्पित केलेले आहे. अशा लग्न वाढदिवस या ठिकाणी आपण सर्वजण साजरा करतोय. ताईंसाठी 2 ओळी आहेत की विष्णूला मिळाली लक्ष्मी आणि आयुष्याला गती मिळाली, की विष्णूला या साथीने पूर्ण झाला, या विठ्ठलाला अर्धांगिनी म्हणून साक्षात जणू रुक्मिणी मिळाली, या विठ्ठलाला अर्धांगिनी म्हणून जणू साक्षात रुक्मिणी मिळाली. या आदर्श जोडीसाठी एकदा सर्वांनी परत जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजेत. हॅलो. त्याचबरोबर या ठिकाणी जागा मालक आपल्या या हॉलचे श्री चिंतामण भालेकर यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. श्री यायचा आहे सन्माननीय ठिकाणी सन्मान होतोय. हा सन्मान करण्यासाठी श्री अजित कोठारे यांनी मंचावरती यायचं आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. यानंतर वळूया पुढच्या कार्यक्रमाकडे. या ठिकाणी वळूयात कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे. गौरव ग्रंथ प्रकाशन या ठिकाणी हरिभक्त परायण आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री यांच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. या ठिकाणी ज्या मान्यवरांना, पाहुण्यांना या ठिकाणी आपण ऐकण्यासाठी आतुर झालेले आहोत, त्यांची या ठिकाणी पुढील प्रमाणे मनोगते होणार आहेत. तर मनोगत व्यक्त करण्यासाठी हरिभक्त परायण आदरणीय श्यामसुंदर महाराज सोन्नर यांना विनंती करतो की विचारमंचावरती या ठिकाणी यायचं. हरिभक्तपरायण आदरणीय देवराम अण्णा कोठारे यांच्या या 75व्या वर्षाच्या निमित्तानं आणि त्यांच्या लग्नालाही 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी, आप्तेष्ट नातेवाईकांनी आजचा हा एक अत्यंत आनंदमय सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सोहळ्याला आशीर्वाद देण्यासाठी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय दिनकर शास्त्री भुकेले महाराज, जे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त राहिलेले आहेत, त्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विश्वस्त राहिलेले सचिव राहिलेले आदरणीय आप्पा महाराज आणि विचार मंचावरील सर्व मान्यवर मंडळी आणि समोर असणारे अण्णांच्या प्रेमाखातर आलेल्या सर्व मिळाल्याच्या निमित्तानं समतेची वारी नावाचा उपक्रम आदरणीय अण्णासुद्धा त्याचे एक भाग आहेत आणि त्या सोहळ्यासाठी पंढरपूरला आम्ही सर्व जमत असतो. पण अण्णांचा वाढदिवस आणि तो सोहळा एकाच दिवशी आला आणि ते ज्या वेळेला हा कार्यक्रम ठरला त्यावेळेला माझ्या काही लक्षात नव्हतं. अण्णा म्हणाले की 10 तारखेला तुम्ही आलं पाहिजे आणि पुन्हा आता 15 दिवसापूर्वी माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला पंढरपूरला पण जावं लागणार आहे. अण्णा म्हणले मला काय माहिती नाही, तुमचं 3 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी तारीख घेतलेली आहे, आता काही तुम्हाला त्या ठिकाणी सुट्टी मिळणार नाही.
असं म्हणल्यानंतर हा सगळा रात्रभराचा प्रवास करून आज इथे पोहोचलो. आणि इथे पोहोचण्याचं कारण अण्णा मी पुण्यवंत होण्यासाठी आलेलो आहे. तुम्ही म्हणाल महाराज बरोबर आहे, देहूला गेल्यानंतर माणूस पुण्यवंतच होणार ना. पण देहूला आल्यानंतर पुण्यवंत होतोच, पण वारकरी संप्रदायानं आणखीन एक पुण्यवंत होण्याची सोय करून ठेवलेली आहे. काय म्हणतात महाराज? पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, सज्जनांचं नाव जर घेतलं तर पुण्यवंत होता येतं. अशा प्रकारचं तुकाराम महाराजांनी जर आम्हाला सांगितलं असेल तर अण्णासारख्या सज्जन माणसाच्या सत्काराला जर आपण उपस्थित राहिलो तर आपण किती पुण्यवान होऊ. आणि म्हणून पुण्यवंत होण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. अत्यंत अण्णांचे आमचे गेल्या अनेक वर्षापासूनचा संपर्क, किंबहुना सामाजिक कार्यामध्ये, आध्यात्मिक कार्यामध्ये, शैक्षणिक कार्यामध्ये, दीन दलित गोरगरिबांना मदत करण्यामध्ये अण्णांचा त्या ठिकाणी सर्व क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी वावर असतो. किरुते सरांनी त्यांच्याबद्दल अत्यंत सविस्तर लिहिलेलं आहे. मी सुद्धा माझ्या या स्मरणिकेमध्ये जो लेख आहे त्या लेखामध्ये माझे सर्व अनुभव जे अण्णांशी त्या ठिकाणी संबंधित आहेत त्याच्याबद्दलचं या ठिकाणी लेखन केलेलं आहे. ते आपल्याला नक्कीच वाचायला त्या ठिकाणी आवडेल. मला या निमित्तानं एकच म्हणा वाटतं की अकल्पाविष्य व्हावे तया कुळा, माझी आसकळा हरिचे दासा. आमच्या अण्णांना आणि आमच्या आईसाहेबांना दोघांनाही भगवंताने उदंडाविष्य उत्तम आरोग्य देऊन, ते त्यांच्यासाठी तर राहणारच आहे, त्यांच्या कुटुंबासाठी तर राहणारच आहे, पण अण्णांना मिळणारं उदंडाविष्य आणि अण्णांना मिळणारं उत्तम आरोग्य हे समाजाच्या हिताचं असणार आहे, वारकरी संप्रदायाच्या हिताचं असणार आहे. आणि म्हणून असं समाजाच्या हिताचं काम करणारे, असं वारकरी संप्रदायाच्या हिताचं काम करणारे आदरणीय अण्णा यांना शुभेच्छा द्यावं म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. मला पुढच्या कार्यक्रमाला जावं लागणार असल्यामुळे अण्णांना आल्याला विनंती केली. अण्णा, आपला तोही कार्यक्रम तुमचा आणि माझा आणि आपल्या सर्व वारकऱ्यांचा आहे, म्हणून आपण सर्वजण मला जाण्याची अनुमती द्याल अशी अपेक्षा करतो. अण्णांची परवानगी घेतो, शास्त्री महाराजांची परवानगी घेतो आणि या ठिकाणी अण्णांना आणि आईसाहेबांना शुभेच्छा देऊन मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण केलं. यानंतर हरिभक्त पारायण आदरणीय रामदास महाराज मोरे यांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं व शुभेच्छा द्याव्या. आदरणीय हरिभक्त पारायण. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आज या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमीमध्ये आज होत असलेला हा सत्कार समारंभ, अमृत महोत्सवी सत्कार समारंभ, त्याचप्रमाणे देवराम अण्णा कोठारी आणि त्यांच्या पत्नी या उभयतांच्या विवाहाचा सुवर्ण महोत्सव म्हणून या ठिकाणी हा आज आपण साजरा करण्याकरता त्यांना पुढील आयुष्याच्या अनेक शुभेच्छा देण्याकरता म्हणून हा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमाला आपण सर्व संत सज्जन, त्यांचे आप्त इष्ट मित्र, सगळे सोयरे, त्यांचे सहकारी, ते ज्या इलेक्ट्रिसिटी बोर्डामध्ये कार्यरत होते त्या इलेक्ट्रिसिटी बोर्डाचे त्यांचे सहकारी आणि अशा सर्वांनी मिळून आज या ठिकाणी हा त्यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि या आयोजनामध्ये मला असं म्हणावं वाटतं की देवराम अण्णा म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या या वाटचालीमध्ये धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, असं त्यांचं कार्य. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जनसामान्याकरता केलेलं कार्य, त्यांचे आणि माझे 2014 साली ज्यावेळेला मी संत तुकाराम देवस्थानचा अध्यक्ष म्हणून झालो त्यावेळेला त्यांनी एक कार्यक्रम आयोजित केला होता. दत्त सार्वजनिक सेवा आणि त्या संस्थेच्या मुलांना काही
वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी विठ्ठलवाडीवर त्या संस्थेमध्ये आयोजित केला होता. त्या कार्यक्रमामध्ये त्यांची आणि माझी पहिली भेट झाली आणि त्या दिवसापासून त्यांचा आणि आमचा इतका घनिष्ठ संबंध आला की जसं माणूस श्रीमंत असतो त्या श्रीमंतीचा भोग तो घेतो, परंतु त्याचा उपयोग दुसऱ्याकरता करीत नाही. तो म्हणजे गरीब माणूस असतो. परंतु जो श्रीमंत आहे आणि जो दुसऱ्याकरता दान करतो तो खरा श्रीमंत. तुमच्याजवळ किती संपत्ती आहे, किती काय आहे, याच्या जे जनसामान्यांना काही घेणं देणं नसतं. तात्पुरते तुम्हाला ते काय करणार, नमस्कार करणार. परंतु जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा, असं या अण्णांचं कार्य कर्तृत्व. मग त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या जे कर्मचारी असतात त्यांच्याकरता वरिष्ठांशी झगडणं किंवा त्यांच्या समस्या सोडवणं, त्या कामगार संघटनेमध्ये कार्य करणं, आदिवासी लोकांना कपडे, दिवाळीचा फराळ वाटणं, हे कुणाच्याही नशिबात नसतं, कुणीही करीत नाही. भरपूर संपत्ती आहे परंतु दुसऱ्या करता नाही, ते स्वतः करता करतो. तो स्वतः करता जन्माला, स्वतः करता जो जगला तो मेला, परंतु दुसऱ्या करता जगला तो खरा जगला. त्याचं जीवन खरं जीवन असतं. हे जीवन देवराम अण्णा कोठारे आणि त्यांच्या सुविध पत्नी की जे त्यांना गेली 50 वर्ष, आज त्यांचा सुवर्ण महोत्सव आहे त्यांच्या लग्नाचा. इतके वर्ष त्यांना साथ दिली. का साथ दिली, ते एकमेकाप्रती असलेलं प्रेम, त्यांच्याप्रती असलेला विश्वास, आणि म्हणून हे 50 वर्ष आज त्यांची यशस्वी वाटचाल या जीवनामध्ये होत असताना आज आपण त्यांच्या या 50व्या सुवर्ण महोत्सवी विवाहाच्या प्रित्यर्थ त्यांना अनेक शुभेच्छा देणार आहोत. म्हणून या अण्णांच्या या बाबतीत केस असं म्हणता येईल की या जन्म हा धन्य झाला. अण्णांचा जन्म धन्य झाला की त्यांनी या समाजाची सेवा केली आणि त्या सेवेच्या प्रित्यर्थ त्यांचं हे जीवन हे निश्चितच भरभराटीचं जावं. त्यांचा पुढील आयुष्य दोघा उभयता पत्नीला सुखाचं भरभराटीत जावं. कारण त्यांनी ज्या वेळेला विवाह केला ब्रह्मचारी आश्रमातून ते गृहस्थाश्रमामध्ये आले की जो गृहस्थाश्रम जो असतो तो हा तिन्ही आश्रमाचा पोशिंदा आहे आणि ते पोशिंदा करण्याचं कार्य त्यांनी इतक्या वर्ष ते व्रत त्यांनी अगदी समर्थपणे अनुसरलेलं आहे, ते पाळलेलं आहे. म्हणून त्यांच्या ह्या जीवनाचा ह्या लग्नाच्या ह्या सुवर्ण महोत्सवाचा ह्या यशस्वीचा यामध्ये आपल्याला दिसून येते. म्हणून त्यांच्या या सुवर्ण महोत्सवानिमित्त त्या उभयता पतपत्नींना अनेक शुभेच्छा देतो आणि अण्णांनाही पुढील आयुष्याच्या या वाटचालीमध्ये असेच त्यांच्या हातून समाजाची सेवा घडो, रंजल्या गांधल्यांची सेवा घडो, अशा शुभेच्छा देऊन मी माझा संत तुकाराम देवस्थान, जगद्गुरु तुकोबराय माऊली ज्ञानेश्वरांच्या चरणी, भगवंत पांडुरंगाच्या चरणी त्यांना अनेक आयुष्य यावरील भरपूर आयुष्य मिळावं, त्यांच्या हातून अशीच सेवा घडावी. माझ्या मोरे कुटुंबियातर्फे त्यांना अनेक शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. या ठिकाणी या सुंदर आणि देखण्या अशा सोहळ्याच्या निमित्ताने हरिभक्त परायण आदरणीय माणिक महाराज मोरे देखील उपस्थित झालेले आहेत. यांचा सन्मान श्री अजित कोठारे हे करतील. श्री अजित कोठारे यांना विनंती करतो की मंचावरती यायचं आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज असून जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख ते आहेत आणि या निमित्ताने त्यांचा सन्मान होतो. एकदा जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. महाराज मोरे यांना विनंती करतो की शुभेच्छा देण्यासाठी आणि
रामकृष्ण हरी. नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरू भास्करा पूर्णकीर्ती. कोठारे अण्णांच्या विवाहाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि सत्कारमूर्ती कोठारे अण्णा, उपस्थित सर्व हितचिंतक बंधू आणि बहिणींनो, अकल्प आयुष्य व्हावे त्या कुळा माझ्या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी, नामा म्हणे त्या असावे कल्याण ज्यामुखी निधान पांडुरंग. अण्णांचा आणि आमचा सहवास गेले 20-25 वर्षापासूनचा आहे. अण्णांनी दिनदर्शिका छापणं, वारकऱ्यांची सेवा करणं आणि जिथं जिथं त्यांना योगदान देता येईल त्या ठिकाणी अण्णांनी मनापासून सेवा म्हणून योगदान दिलं. सेवा हा भगवंताच्या जवळ जाण्याचा सगळ्यात जवळचा मार्ग आहे. नामस्मरण आणि सेवा, सेवेने माणूस संत विचाराच्या माध्यमातून भगवंताच्या लवकर जवळ जातो. अशा अण्णांचा हा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी संपन्न होत असताना त्यांचं भावी आयुष्य शताब्दीपर्यंत जावो आणि त्यांच्या हातून अशीच समाजाची, वारकऱ्यांची, भाविकांची सेवा घडो, अशा प्रकारच्या शुभेच्छा जगद्गुरू तुकोबाराय पांडुरंग आणि माऊलींच्या चरणी नतमस्तक होतो आणि अण्णांना आशीर्वाद द्यावेत अशा प्रकारचं भावपूर्ण या ठिकाणी माझं वचन व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद महाराज. या ठिकाणी हरिभक्तपरायण सौ ज्योतिताई दवणे यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. हे पायावरी या वारकरी संतांच्या आज आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेलो आहोत, आपल्या सर्वांना माहीतच आहे, परंतु त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी मी इथे उभी राहिलेली आहे. खरं तर सामान्य माणसं एखाद्या क्षेत्रामध्ये सामान्य किंवा मर्यादित अमर्यादित कार्य करू शकतात, परंतु विविध क्षेत्रामध्ये अमर्यादित कार्य करणारं व्यक्तिमत्व हे सामान्य नसतं, ते असामान्य व्यक्तिमत्व असतं. आणि असंच असामान्य व्यक्तिमत्व असलेले आपले आज या कार्यक्रमाचे खरे सत्कारमूर्ती असलेले आदरणीय माननीय हरिभक्तिपरायण कोठारे महाराज म्हणजेच अण्णा यांचा आज म्हणजेच अमृत महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव आणि तिसरा सोहळा म्हणजेच स्मरणिकेचं प्रकाशन. खरं तर महाराजांच्या कार्याबद्दल इथे 1 तास जरी बोलले तरी ते कार्य इथे सांगता येणार नाही. आणि त्या कार्याचा उहापोह आपल्याला घ्यायचा असेल, ते जाणून घ्यायचं असेल तर आज आपल्यासमोर जे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ते आपण वाचल्यावर आपल्याला ते कळणार आहे. खरं तर असं म्हणतात की ऋणानुबंधाच्या चुकून पडल्या गाठी. उगाच कोणी कोणाला भेटत नसतं, कोणी कोणाची भेट होत नसते, काहीतरी ऋणानुबंध असतात आणि म्हणून त्या भेटी होत असतात. आणि म्हणून मला असं ते म्हणावं वाटतं, जगद्गुरू तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे, धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. माझ्या जीवनातील 2021 जे साल होतं त्या सालामध्ये मी माझे गुरुवर्य दादा महाराज पनवेलकर यांच्या कीर्तन प्रवचन प्रशिक्षण शिबिराला उपस्थित राहिली आणि त्या प्रशिक्षण शिबिरामध्ये अण्णांची माझी ओळख झाली. खरं तर ह्या 5 दिवसाच्या भेटींमध्ये अण्णांच्या जीवनशैलीचा तिथे अनुभव आला. खरं तर 5 दिवसामध्ये कोणी कोणाला ओळखू शकत नाही,
परंतु त्या दिवसापासून आज 5 वर्ष झाली, परंतु रोज अण्णांची एक शिदोरी येते. बरं, तुम्ही म्हणाल अण्णा काय शिदोरी पाठवत असतील, तर जगद्गुरू तुकोबारायांचा एक अभंग आणि त्याच्यावर सुंदर जीवनाला मार्गदर्शक ठरणारं विवेचन, विस्तृत असं निरूपण त्या अभंगावर अण्णा पाठवत असतात. खरं तर मी आहे मुंबई कल्याण टिटवाळाजवळ, अण्णा राहतात देहू चिंचवडमध्ये, खूप लांबचं अंतर आहे. परंतु जेव्हा त्यांना अण्णा संबोधलं जातं असं वाटतं आपलंच कुणीतरी, आपल्याच घरातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व, आपल्याला मार्गदर्शन करणारं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून या स्मरणिकेमध्ये सुद्धा मी एक लेखामध्ये जे माझं लेख मी दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मी अण्णाच संबोधलेलं आहे. कारण माझ्यासारख्या एका सामान्य महिलेला त्यांनी आपल्या मनामध्ये स्थान दिलं, नवे नवे त्यांच्या जीवन कार्याच्या स्मरणिकेमध्ये स्थान दिलं. अण्णांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या कार्यक्रमासाठी मला आमंत्रित केलं त्यासाठी सुद्धा अनेक त्यांचे आभार आहेत. खरं तर या सर्वाचं श्रेय माझे गुरुवर्य दादा महाराजांना जातं. त्यांनी कीर्तन आणि प्रवचनाचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करतात. नवीन नवीन कीर्तनकार प्रवचनकार ते घडवत आहेत आणि याच्यातून ह्या ओळखी होत आहेत, गाठीभेटी होत असतात. खरं तर आज प्रत्येकाच्या जीवनाला एक कलाटणी देण्याचं काम करत आहेत. महाराजांचे सुद्धा मी अनेक आभार व्यक्त करते. आज या सुंदर या प्रसंगाच्या निमित्ताने आम्ही सर्व म्हणजे मी आणि माझे पती आणि या पुण्यामध्येच माझा मुलगा जॉब करतो आहे, त्यालासुद्धा मी इथे आणलं. कारण एक असं व्यक्तिमत्व आपल्या मुलांच्या समोर आदर्श ठेवावं, त्यांचं कर्तृत्व आपल्या मुलांनी देखील पाहावं आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करावा, म्हणून मुलालासुद्धा मी इथे घेऊन आली आहे. एक छोटीशी अण्णांना विनंती असेल की मी माझ्या पतींना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन अण्णांना शाल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. अण्णांबद्दल कितीही बोललं तरी इथे कमीच आहे. आपण सर्वजण अण्णांना शुभेच्छा देण्याकरता आपण इथे उपस्थित झालेले आहेत. मी माझ्या कुटुंबातर्फे सुद्धा आणि माझ्याकडून अण्णांना अगदी प्रेमपूर्वक शुभेच्छा इथे देते आणि माझे इथे 2 शब्द थांबवते. रामकृष्ण हरी. दादा महाराज पनवेलकर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. हॅलो. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मी इथे तुमच्या पुढे मनोगत व्यक्त करण्या अगोदरच माझं नाव तुम्हाला श्रुत झालं आणि तुम्हाला कळलं की जी शिबिरं मी घेत असतो दरवर्षी 2 किंवा 3 शिबिरं, कीर्तन प्रशिक्षण शिबिरं हे आळंदी, देहू, पंढरपूर इथे चालत असताना मग ह्या दादा महाराजांना काय हा गटाटोप. पण आज आपण महाराष्ट्रात पाहिलं तर संतांच्या सत्य विचारधारेवर चालणारे कीर्तनकार शोधून काढावे लागतात ही स्थिती असल्यामुळे आणि अशा एका कीर्तन प्रशिक्षण शिबिरामध्ये अण्णा तिथे प्रशिक्षणार्थी म्हणून उपस्थित राहिले आणि त्याच्या अगोदरच त्यांचा आणि माझा परिचय होता. आज त्यांचं अमृत महोत्सवी वर्ष आहे आणि उभयतांचं लग्नाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. थोडक्यात बोलतो, कीर्तनकार असलं तरी फार वेळ घेणार नाही, कारण ज्याला श्रोत्यांची खरी जाणीव असते तोच खरा उत्तम वक्ता होऊ शकतो हे मी मानतो. म्हणून इथे ज्या कार्यक्रमासाठी तुम्ही आलेला आहात, अण्णांचा तुम्ही अमृत महोत्सवी कार्यक्रम पाहतात, निश्चितच तुमच्या मनामध्ये एक प्रथम संकल्पना आली असेल. जे 75 वर्षाच्या खाली आहेत, तरुण आहेत, त्यांच्या मनामध्ये आलं असेल की असा अमृत महोत्सवी वर्ष आपल्या आयुष्यात सुद्धा आपल्याला साजरा करता आला पाहिजे. तर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलं असतं, जेणे विठ्ठल मात्रा घ्यावे तेणे पथ्य सांभाळावे. मग सगळे हे महोत्सव आपल्याला पार पाडता येतात आणि ती इच्छा का नसावी. मी तर म्हणतो आज अण्णांचा सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे
25 वर्षानंतर आणखी आपल्याला शतकोत्तर महोत्सव आपल्याला पाहायला मिळावा. का मिळावा? तर अण्णांचं कार्य त्याला कारणीभूत आहे. तुम्हा लोकांनी कधी देव पाहिलाय का? देव गाडगे बाबा विचारायचे ना, जेव्हा मी बोलतो कोणी बोलत असेल तर या सभागृहामध्ये बोलणारे ते वेडे आहेत असं आम्ही समजतो. लक्ष द्या इकडे जरा. एक व्यक्ती आपल्यासमोर बोलत आहे, आपण कुठल्या कार्यक्रमाला लावलो असो, तर अण्णांना 100 वर्ष का लाभावी? तर अण्णांचं कार्य फार महान आहे. आणि मी तुम्हाला विचारलं, गाडगे बाबा कीर्तन करायचे तेव्हा लोकांना विचारायचे, लोक तुम्ही देव पाहिलाय का? देव. मग ते आपल्या शेजारी असलेल्या कर्मवीर भाऊराव पाटलांकडे बोट दाखवायचे. आज तुमच्या पुढेही देव आहे. तुकोबांच्या भूमीमध्ये राहता देव खरं कोणाला म्हणायचं हे माहिती पाहिजे तुम्हाला. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गांजल्यांना सहारा देणारे असे जर असतील तर निश्चित त्यांचा शतक महोत्सवी असा तो सोहळा आपल्याला पाहायला मिळावा. त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळावं म्हणून सगळ्यांना प्रार्थना करतो की इथे आलेला आज सदिच्छा देण्यासाठी. तर प्रत्येकाने असं म्हणावं की अण्णांचं हे कार्य निरंतर चालण्यासाठी फक्त तुमच्या आयुष्यातील एक क्षण पांडुरंगाला विनंती करायची, आमच्या आयुष्यातला एक क्षण अण्णांना द्या, त्यांना उदंड आयुष्य मिळू दे. आणि त्यांचा हा सुवर्ण अमृत महोत्सवी वर्ष साजर करत असताना एक सुंदर अशी कविता होती अभंगांच्या तोडीची. घेता आणि देता असं होतं ना ते. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. त्या कवितेचा असा शेवट होता, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने जर अमृत महोत्सव इथे साजरा करायला आला असाल आणि या कार्यक्रमातून काय घेऊन जायचं नेमकं, तर अण्णांकडे भरपूर संपत्ती असेल, आपल्याकडे थोडी असेल. जगद्गुरू म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आपल्याला जमेल तसा परोपकार आपल्याला करता आला पाहिजे, तरच आपण अण्णांच्या ह्या कार्यक्रमाचं व्यवस्थितपणे आणि सार्थक केलं असं होईल. जास्त बोलू नये. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझे या विठुदासा भाविकांशी. अण्णांना ताईंना उदंड आयुष्य चिंतितो आणि ते सर्वांना सविनय सप्रेम जय विठ्ठल, जय हरी, जय जगद्गुरू. एवढं मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. यानंतर श्री मधुकरराव कंद यांना विनंती करतो की या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि मनोगत व्यक्त करायचं आहे. आज आपण सर्वजण अतिशय उत्साहाने आनंदाने देवराम अण्णा कोठारे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी शोभाताई कोठारे यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी आणि अण्णांची 75 म्हणजे अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहोत. काही महिन्यापूर्वी माझी आणि अण्णांची ओळख झाली. काही महिन्यापूर्वी म्हणण्यापेक्षा काही वर्षापूर्वी झाली. श्री क्षेत्र देवगावमध्ये आपण 3 महिन्यांचं नवीन होतकरू विद्यार्थ्यांना प्रवचन आणि कीर्तन कसं करावं याचं शिक्षण देण्यासाठी आणि संतांची शिकवण जशी आहे तशी तिची मोडतोड न करता समाजाच्या, देशाच्या, राज्याच्या हितासाठी कशी पांगवता येईल, प्रसवली जाईल आणि घराघरात ती गाथा अभंगरूपाने अर्थसहित पोचेल या दृष्टीने नवीन कीर्तनकार आणि प्रवचन करण्यासाठी 3 महिन्याचा आपण इथं एक कार्यशाळा घेतली होती आणि त्या कार्यशाळेमध्ये अण्णांची आणि माझी ओळख झाली होती. आधीमध्ये वेगवेगळ्या कारणाने त्यांची माझी भेट होत राहिली. मी आपलं सहज साधी ओळख म्हणून त्यांच्याबरोबर बोलत वगैरे असं. 1 महिना 1.5 महिन्यापूर्वी पुण्यात आम्ही
एका ठिकाणी भेटलो आणि अण्णांनी मला सांगितलं की देऊगावमध्ये आम्ही असा असा कार्यक्रम करणार आहे. मला खूप आनंद झाला. दोन्ही कार्यक्रम आनंद वाटण्यासारखेच आहेत आणि त्यातल्या त्यात अण्णासारखा एका समाज विमुख आणि समाजाची सेवा करणारा असा अष्टपैलू माणूस आणि त्याचा कार्यक्रम सुवर्ण महोत्सव आणि अमृत महोत्सव देहूगावमध्ये होतो आहे आणि तेही आमच्या या धर्मशाळेत होतो आहे. ज्या धर्मशाळेच्या उभारणीमध्ये आम्ही सर्वांनी बरीच मेहनत घेतलेली आहे. आपण अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असाल. शास्त्री महाराज ही धर्मशाळा बांधताना आम्ही 6 महिने हिचं स्वरूप कसं असावं, याची लांबी किती असावी, रुंदी किती असावी, याची उंची किती असावी आणि याच्यात काय काय आपल्याला करता येईल आध्यात्मिक, पारमार्थिक, सामाजिक अशा स्वरूपाची आम्ही पाहणी केली आणि नंतर आमची याची लांबी रुंदी ठरली. आणि आपण पाहिलं असेल की इतक्या रुंदीची मध्ये कॉलम वगैरे नसलेली धर्मशाळा कुठे पाहायला मिळत नाही आणि ती या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग जिथं आपण काम केलं, जिथं आपण कष्ट घेतले, जिथं आपलं योगदान आहे त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे, याचा खूप मनापासून आनंद झाला. मी अण्णांच्या बाबतीत आहे ना इतकं सविस्तर मला माहिती नव्हती. मी आता 4-2 लोकांनी इथं आपली मतं जी व्यक्त केली त्याच्यामधून अण्णांची माझी ओळख झाली. परंतु आज अण्णांच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी पुस्तिका या ठिकाणी मला वाचायला मिळाली, हाताळायला मिळाली, तेव्हा मला अण्णांचं खरं स्वरूप किती मोठं आहे, त्यांचं काम किती मोठं आहे, किती क्षेत्रात वेगवेगळ्या स्वरूपात आहे हे मला पाहायला मिळालं. मी पुस्तक अजून पूर्ण वाचलेलं नाही, परंतु जेवढं वाचलं आहे त्यातूनच मी अण्णांचं मोठेपण, अण्णांचं कार्य, अण्णांची जिद्द, चिकाटी, निस्वार्थीपणा आणि देशासाठी, जनतेसाठी, समाजासाठी काम करण्याची त्यांची प्रवृत्ती अजूनही वयाची 75 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सुद्धा जशीच्या तशी टिकून आहे, याबद्दल मला खूप आनंद आहे. आपण सर्वजण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. अण्णांना आणि त्यांच्या पत्नीला मी माझ्या वैयक्तिक कुटुंबाच्या वतीने, आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी सदिच्छा, शुभेच्छा देतो. त्यांचं पुढील आयुष्य हे आरोग्यदायी जावं, आनंददायी जावं, सुखसमृद्धीचं जावं. त्यांची जी ऊर्जा आहे समाजाची, देशाची, जनतेचे काम करण्याची, ही ऊर्जा त्यांची सतत टिकत राहो आणि आम्हा सर्वांना आपला सहवास लाभत जावो. वर्षानुवर्षे आम्ही तुमच्या सहवासात राहू इच्छितो. परमेश्वर कृपेने तुम्हा दोघाही उभयतांना 100पर्यंत आयुष्य मिळावं, आरोग्यपूर्ण मिळावं आणि आपण अशीच जनतेची सेवा करत राहावं, अशा प्रकारच्या शुभेच्छा आपण सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने देतो. आणि आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जे आहेत त्यांची ओळख अजून कोणी नीटशी सांगितलेली नाही, परंतु त्यांचा माझाही परिचय, जे आपले दिनकर महाराज भोकेले म्हणून आहेत, ते शास्त्री आहेत, पंडित आहेत. त्यांचा खूप मोठा व्यासंग आहे, अभ्यासी, चिंतने, मनन आहे. त्यांच्याकडं काही वेळा मला जाण्याचा योग आला. त्यांच्याबरोबर तासन तसं आम्ही गप्पा मारायचो आणि मग एखाद्या माणसाचा अभ्यास किती असू शकतो, व्यासंग किती असू शकतो, चिंतन किती असू शकतो आणि त्यांचा देशाला, समाजाला, जनतेला किती उपयोग असू शकतो ते प्रत्यक्ष मी अनुभवलेलं आहे. खूप विद्वान, हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांचे विचार जास्तीत जास्त आपल्याला ऐकायला मिळावेत आणि म्हणून मी आपला अधिक वेळ न घेता या ठिकाणी थांबतो. पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीने कोठारे अण्णा आणि त्यांच्या सुविधे पत्नी यांचं शुभचिंतन करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर कर्तव्यदक्ष पत्रकार सन्माननीय माऊली सोनवणे या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार आहेत. माऊली सोनवणे. भंडारा डोंगर प्रासादिक दिंडी सभागृहाच्या ह्या दालनामध्ये आपण ज्यांचा सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत, अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि त्यांच्या विवाहानिमित्त सुवर्ण महोत्सव साजरा करत आहोत, म्हणजेच हा दुग्ध शर्कऱ्याच्या योगामध्ये आपण सहभागी झालो आहोत. या प्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी या देशातील भागवत धर्माची पताका घेऊन ज्यांनी खरे विचार पेरण्याचं काम केलं, ते शुभाशीर्वाद देण्यासाठी, मंगलमय शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी भोकेले शास्त्रीजी उपस्थित आहेत. ही सगळ्यात आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट आहे. ज्या व्यक्तिमत्वाचा अमृत महोत्सव आपण साजरा करत आहोत त्या व्यक्ती नाहीत,
तर त्या संस्था आहेत हे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमधून या ठिकाणी आपल्याला समजून येत आहे. ह्यापूर्वी 2-3 आमच्या खऱ्या कीर्तनकारांनी या ठिकाणी सांगितलं, अगदी संतांच्या उपदेशातून सांगितलं की देव कुठं शोधायचा आणि सत्कार्य कशाला समजायचं. तर ते काम फक्त अण्णांच्या कार्यातून आपल्या लक्षात येतं. अण्णांची माझी भेट कोविडच्या कालखंडामध्ये झाली. कोविडच्या कालखंडामध्ये अण्णांच्या घरामध्ये एक वारकरी मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये मी गेलो. परंतु अण्णा हे असं व्यक्तिमत्व आहे, ते एकदा भेटलं तुम्हाला की ते अनेक काळाची तुमची मैत्री, अनेकाचा ऋणानुबंध, अनेक काळाचा जवळचे संबंध, असे नातेसंबंध निर्माण करतात. आणि सर्वात महत्त्वाचं, जे पोटात आहे ते ओटात आहे. अगदी स्पष्ट वक्ते आहेत ते बोलताना कधी काही असं अंतर ठेवून त्या स्लॅब ठेवून कधी काही बोलत नाही. जे आहे ते स्पष्टता आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. आम्ही मावळमध्ये एका आदिवासी पाड्यावरती दिवाळीनिमित्त मिठाई वाटून आलो आणि येता येता कामशेतच्या मध्यवर्ती भागामध्ये चिखलसे गावातील एक युवा सरपंच त्यांनी आग्रह करून आम्हाला चहा पिण्यासाठी घरी नेलं. आणि घरी गेल्याच्या नंतर जेव्हा त्याच्या घरामध्ये असं मोठी एक तसबीर होती, त्याच्यामध्ये रामदास स्वामी आहेत आणि शिवाजी महाराज नतमस्तक झालेले आहेत, ते पाहिलं त्यांनी. आता ह्याच्या घरात गेल्यानंतर पाहुणचार मिळेल की नाही, चहा मिळेल का नाही ती नंतरची गोष्ट, पण अण्णांनी मात्र त्याचा पाहुणचार करायला चालू केलं. ते म्हणले, अरे बाबा तुला रामदास स्वामीचं इतिहास माहिती आहे का, ते शिवाजी महाराज गुरु आहेत काय तुला माहिती आहे का, तुला नसेल तर मी पुस्तकं देतो, तू वाचन कर. आणि तो प्रत्येकाचा एक सोयीनुसार शब्द आहे की ते माझ्यातला काय तो बदल झालेला आहे, परंतु घरच्यांसाठी ते चालले. त्यांनी ते सगळं वजन आपल्या बायकोच्या माथ्यावर मारून टाकलं, जसं चळवळीतली बऱ्यापैकी मंडळी आपल्या बायकोच्या माथ्यावर मारत असतात. आणि मग बऱ्यापैकी प्रेमनाश झाला आणि त्या मुलाने ती असलेले प्रेम काढली. आणि नंतरच्या जेव्हा आत्ताच्या कालखंडामध्ये आम्ही गेलो, तो आवर्जून मला आग्रह करत होता की अण्णांना अन्नदान वाटप करायला आल्यानंतर आदिवासी पाड्यावरती दरवर्षी ते दिवाळीनिमित्त आदिवासी पाड्यावरती मिठाई वाटप करत असतात. अगदी मिठाई वाटप करत असताना त्या पाड्यावर आम्ही गेलो आणि त्या पाड्यावरील त्या मुलाला संघाच्या लोकांनी हायजॅक केलेलं होतं. तो अण्णाला आम्हाला गप्पा मारता मारता हिंदू धर्म शिकवायला लागला. अण्णा म्हणले, अरे शेंडीचा काय प्रकार आहे तुझा. तो म्हणला, हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे, मी हिंदू आहे. आणि मग अण्णाने त्याला सांगितलं, अरे बाबा तू आदिवासी, तू स्वतंत्र आहेस, तुझा आदिवासी धर्म स्वतंत्र आहे, तुझा हिंदू धर्माशी काय अर्थ नाही. आणि आम्ही तुम्हाला स्वीकारतोय की आदिवासी आधी या भूतलावर आला सर्वात आधी, आणि नंतर धर्म नावाची संकल्पना निर्माण झाली, आणि तू तिथं कशाला अडकतोय. म्हणजे जिथे जाईल तिथे स्पष्टता. म्हणजे सर्वात महत्त्वाचं, भुकेलेला जेवढं तुम्ही अन्न द्याल तेवढं त्याच्या मेंदूला सुद्धा ज्ञान देण्याचं काम करण्याची फार काळाची गरज आहे. आणि सर्वात महत्त्वाचं की मी पाहिलेल्या माझ्या ह्या कमी काळामध्ये की प्रशासनातला अधिकारी एकदा प्रशासनाची नोकरी करून बाहेर पडला, एका मोठ्या अधिकारी पदावर असल्यानंतर तो कुठल्यातरी एका राजकीय गळफासाला बळी पडतो, राजकीय दोरी गळ्याला बांधून घेतो. त्याचं कारण असं असतं की तो पदाधिकारी असताना, तो प्रशासन असताना त्यांनी भ्रष्टाचार केलेला असतो, किंवा तो भ्रष्टाचार करत असताना तो कोणाचा तरी सहहिस्सेदार असतो राज्यकर्त्याचा, आणि म्हणून त्याच्यातून उत्तरदायित्व म्हणून तो राजकारणामध्ये प्रवेश करतो. परंतु अण्णांनी तसं न करता ते समाजकारणामध्ये आले, ते धर्मकारणामध्ये आले, आणि सर्वात महत्त्वाचं ते संत विचार वेळोवेळी पसरवण्याचं काम करत आहेत. आता संत विचार कुठले पसरवतात हा पण आता 2 भाग निर्माण झालेले आहे, सत्य की असत्य. आणि मग जे सत्य धर्मविचार आहे, जे संत विचार सत्य आहेत, ते पेरण्याचं काम दर दिवशी या ठिकाणी अण्णांच्या हाताने होत आहे. आणि म्हणून तुमच्या खिशामध्ये किती आहे ह्याला फारसं काय महत्त्व नसतं, तुमच्या नियतीत किती आहे ह्याला अधिक महत्त्व असतं. अण्णांच्या खिशामध्ये आणि नियतीमध्ये इतके काही चांगली नियती आहे की ते सातत्याने आदिवासी पाड्यावरती, भटकीमुक्तांच्या पालावरती जो जो गरजू आहे, जो उपाशी आहे, त्याला ते देण्याचं काम करत आहेत. आणि म्हणून अशा ह्या परिवर्तनवादी विचार चळवळीचा केंद्रबिंदू असणाऱ्या अण्णांना मी या ठिकाणी माझ्या जमीन हक्क परिषदेच्या वतीने माझ्याबरोबर आलेले आमचे जमीन हक्क परिषदेचे सभापती दिनकर नाना शेटे ते स्वतः शुभेच्छा देणार आहेत. म्हणून मी थांबत होतो, पण नाव घेतल्यानंतर ते म्हटले डमी जायला नको. आणि म्हणून माझ्यानंतर 1-2 मिनिटांसाठी का होईना या ठिकाणी सभापती दिनकर नाना शेटे हे शुभेच्छा व्यक्त करतील, आणि मी या ठिकाणी थांबतो. जय जगद्गुरू.
एवढं मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे वळत असताना जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पुण्यताने पावन झालेल्या या देवनगरीमध्ये आज ज्यांचा अमृत महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे, खरं तर ते एक भाग्यवंत व्यक्तिमत्व म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी किंवा माऊली भाऊ सोनवणे यांनी देखील त्यांच्या कार्याचा उल्लेख केलेला आहे. अण्णांचं कार्य जर पाहिलं तर मला वाटतं माझा जास्ती संपर्क आलेला नाही, परंतु 1 वर्ष 2 वर्षापूर्वी अण्णांचा आणि माझा संपर्क आला आणि अण्णांच्या कार्याची मला माहिती झाली. अण्णांचं कार्य दिवाळीच्या दरम्यान आदिवासी पाड्यांवर जाऊन ज्या लोकांना दिवाळीचा आनंद कधी घेता येत नाही, दिवाळीचा फराळ कधी त्यांना खायला मिळत नाही, अशा खेडोपाडी वाड्या वस्त्यांवर जाऊन अण्णा फराळ वाटण्याचं काम करत असतात. हे खरं तर सर्वात मोठं कार्य अण्णांचं आहे. माऊली म्हणतात, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्येक जीव जंतूमध्ये भगवंत पाहण्याची शक्ती जी असते त्याच्यासाठी साधुत्वाचे विचार त्या ठिकाणी असले पाहिजेत. किंवा कबीर महाराज म्हणतात, चलते देव को वजह क्या पत्थर से काम है, जगत में जितने आत्मे है उतने शालिग्राम है. आणि अशी ज्याची भावना असते, दगडामध्ये देव पाहण्यापेक्षा तुमच्या आमच्या चालत्या बोलत्या माणसांमध्ये देव पाहणं हे गरजेचं आहे. आणि ते कार्य निश्चित आमचे देवराम अण्णा कोठारे हे करत आहे. या ठिकाणी जास्ती वेळ बोलण्याचा वेळ नाही. माऊली भाऊंनी आता मला 2 शब्दाचं बोलण्यासाठी जी परवानगी दिली, मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि अण्णांना या पुढील त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून दीर्घ आयुष्य त्यांना त्यांच्या पत्नीला मिळो अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि हे पुण्याचं कर्म त्यांच्या हातून सतत हा प्रवाह चालू राहो अशी भगवंत चरणी प्रार्थना करतो. आणि माझे विचार या ठिकाणी थांबवतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी होतोय. कुमारी आदिती संदीप पारठे या ठिकाणी हिचा सन्मान होतोय. सौ मीनाताई काटे यांना विनंती करतो की मंचावरती यायचं आहे. एका विद्यार्थिनीचा सत्कार एका मुख्याध्यापिकेच्या हस्ते होतोय. यापेक्षा मोठी कौतुकाची बाब या ठिकाणी असू शकत नाही असं मला वाटतंय. नासा भेटीसाठी अगदी एवढ्या छोट्या वयीमध्ये इयत्ता 7वी मध्ये असताना या विद्यार्थिनीची निवड या ठिकाणी झालेली आहे. छत्रपती शिवरायांची मूर्ती पुष्प देऊन व शाल देऊन यांचा या ठिकाणी यशोचित सन्मान या ठिकाणी सौ ज्योतिताई दवणे यांच्या हस्ते होतोय. एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजायला पाहिजेत. दोन ओळी आठवतात की असं म्हणतात की जरूरी नहीं कि हर वक्त जुबा पर भगवान का नाम आए, जरूरी नहीं कि हर वक्त जुबा पर भगवान का नाम आए, भक्ति का लम्हा वो भी कहलाता है जब इंसान इंसान के काम आए, जब इंसान इंसान के काम आए. या ठिकाणी अतिशय उत्तम कामगिरी जनसेवेचं लोक सोनावणे हे करत असतात. या निमित्ताने यांचा देखील डॉक्टर अभिजित सोनावणे यांच्या हस्ते आदरणीय देवराम अण्णा कोठारे यांचा देखील सन्मान होतोय. आपलं मनोगत व्यक्त करतायत. नमस्कार माऊली.
ना झोपायची वेळ ना जेवायची वेळ, अजून वेळ आहे. असो, हरकत नाही. नमस्कार, माझं नाव डॉक्टर अभिजित सोनावणे. मला असं वाटतं की घसरतात ते पाय आणि भरकटतात ते पाऊल, पण दिशा दाखवतात त्याला चरण म्हणतात. अशी ही चरण दाखवणारी, अशी ही दिशा दाखवणारी सगळी चरण इथं आहेत आणि या सगळ्यांना चरणस्पर्श करतो. बरीच मंडळी व्यासपीठावर आहेत आणि बरीच मंडळी व्यासपीठासमोर आहेत जी समाजाला दिशा दाखवतात आणि तुम्हालाही चरणस्पर्श करतो. असं म्हणतात की आईच्या पदराला खिसा नसतो, पण आई पोरांना द्यायचं काही थांबत नाही. आणि बापाच्या शर्टाला पदर नसतो, पण बाप पोरांना झाकायचं काही थांबत नाही. अशी ही सर्वांच्या आई वडिलांसमान आमच्या अण्णा आणि आदरणीय ताई शोभाताई, तुम्हाला नमस्कार. माझं नाव डॉक्टर अभिजित सोनावणे. मी भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांना रस्त्यावरच वैद्यकीय सेवा देतो. त्यांना कामधंद्याला प्रवृत्त करतो आणि फक्त प्रवृत्त नाही करत तर त्यांना एखादा व्यवसाय टाकून देतो. यांची जी छोटी छोटी मुलं जी भीक मागतात, ह्या भीक मागणाऱ्या मुलांना दत्तक घेतो आणि शाळेत टाकतो. तुम्ही बघत असाल, या साईडला कमी आहे, पण बाकी पुणे मुंबई वगैरे या साईडला तुम्ही बघत असाल, फुटपाथवर बरीच माणसं पडून असतात. 10-10, 20-20 वर्ष आंघोळ नसते, पांघोळ नसते, ते सोडा, त्यांच्या घरातल्या लोकांनी त्यांना घराच्या बाहेर काढलेलं असतं. ही माणसं कुत्र्या मांजरासारखी जगतात काय, मरतात काय, कोणालाही फरक पडत नाही. तर या सगळ्या लोकांना तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मला लोक भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात. तर भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणजेच इंग्लिशमध्ये डॉक्टर फॉर बेगर्स, ही पदवी मला समाजाने दिली आहे आणि या पदवीचं मला खरोखर खूप अभिमान वाटतो. त्याचं कारण असं की तुम्ही कुठल्याही दिशेला 50 फुटावर गेलात तर तुम्हाला 10 कानाचे डॉक्टर भेटतील, 10 डोळ्याचे डॉक्टर भेटतील, 10 हार्टचे डॉक्टर भेटतील, 10 हाडांचे डॉक्टर भेटतील, परंतु भिकाऱ्यांचा डॉक्टर, डॉक्टर फॉर बेगर्स, हा जगात एकमेव मी आहे. या गोष्टीचा मला आनंद आहे. ॲक्च्युली भिकारी आपण शब्द सहज वापरतो, भिकारी भिकारी. मला ती भिकारी शिवी वाटते खरं तर. भिकारी म्हणजे काय बघा, आत्ता आंब्याचा सीझन आहे, आपण हापूसचा आंबा आणतो, महिला वर्ग तो हापूसचा आंबा कापून छान त्याचा आमरस तयार करतात, किंवा जर खायचा म्हटला तर आपण तो हापूसचा आंबा खातो. जोपर्यंत आपल्या पोटात जात नाही तोपर्यंत त्या हापूसच्या आंब्याची किंमत असते. जेव्हा त्याचा सगळा रस आणि गर आपण खरवडून काढून घेत नाही तवरच त्या आंब्याला किंमत असते. जेव्हा रस गर खरवडून काढला जातो त्या आणि शेवटी जेव्हा त्याची कोय उरते तेव्हा ती कोय मात्र खाली डस्टबिनमध्ये टाकली जाते किंवा फेकून दिली जाते. तशीच ना माऊली काही लोकांचे आयुष्य असतात. काही माणसं असतात ज्यांच्यामध्ये रस गर गोडवा असतो, हापूसच्या आंब्यासारखी गोड असतात, परंतु त्यांच्याच घरातली सुना, मुलं, नातवंड जे कोणी असतील ते, हा सगळा त्या माणसांचा रस गर खरवडून घेतात आणि जेव्हा त्यांच्यात आता घेण्यासारखं काही उरलेलं नाही अशा वेळेला त्यांना कोय म्हणून बाहेर फेकून देतात. या कोयींनाच तुम्ही आणि आम्ही आपण भिकारी असं म्हणतो. मी भिकारी हा शब्द वापरत नाही, मी भिक्षकरी किंवा याचक हा शब्द वापरतो. मी आणि माझी बायको मनीषा आम्ही काय करतो तर लोकांनी ज्या उकिरड्यात फेकलेल्या कोयी आहेत त्या कोयी उचलतो, त्याला जरा साफसफाई करतो आणि पुन्हा एकदा जमिनीत त्याला रुजवतो आणि पुन्हा त्याच्यापासून एखादा आंब्याचं हापूसचं झाड तयार होतंय का हे बघण्याचा प्रयत्न करतो. माझ्या या कामामध्ये अण्णा सदैव मदत करत असतात आणि म्हणून मी त्यांचा ऋणी आहे. माझ्या प्रत्येक कामामध्ये अण्णांचा हात असतो, आशीर्वाद असतो. आज इतका वेळ मी इथं ऐकतोय आल्यापासून की अण्णांचं समाजकार्य किती मोठं आहे. मी त्यांच्या कार्याला प्रणाम करतो, नमस्कार करतो, दंडवत घालतो.
आम्ही भीक मागणाऱ्या लोकांसाठी काम करतो. आम्ही म्हणजे मी आणि माझी बायको डॉक्टर मनीषा. तर या लोकांना वैद्यकीय सेवा देतो. ही यांची जी छोटी छोटीशी पोरं आहेत, ह्या पोरांना दत्तक घेतो, त्यांना शाळा कॉलेजमध्ये टाकतो. मला सांगायला खूप अभिमान वाटतो आणि मुद्दाम सांगतो मी या ठिकाणी, कारण तुमचा दृष्टिकोन थोडासा बदलावा त्यासाठी मी इथं अण्णांकडे बोलण्याची परमिशन मागितली. आमचं एक पोरगं ज्याचं अख्खं खानदान आजसुद्धा कुठेतरी भीक मागतंय, कुठेतरी कशाला, भवानी पेठेत भवानी माता मंदिर आहे तिथं भीक मागतंय अख्खं खानदान त्याचं. ते पोरगं आमचं यावर्षी PSI होईल. दुसरी एक मुलगी आहे, तिने MBA केलं. तिसरं एक मुलगा आहे, तो स्पोर्ट्स टीचर होतोय. बरीच आहेत अशी मंडळी. एक 9वीत पोरगं आहे, ते 9वीतलं पोरगं मला विचारतं, सर मला पण डॉक्टर व्हायचं आहे. डॉक्टर होऊन कसं व्हायचं असतं, डॉक्टर काय काय करावं लागतं त्यासाठी, किती शिकावं लागतं. मी त्याला थातूर मातूर काहीतरी उत्तर द्यायचं म्हटलं, अजून 9वीत आहे, बराच वेळ आहे. एकदा खूप मागे लागला. त्याला म्हटलं, अरे तुला कशासाठी डॉक्टर व्हायचं आहे. तर मला वाटलं की तो म्हणेल की डॉक्टर होईन, घर घेईल, गाडी घेईल, बंगला घेईल, अमुक करेल तमुक करेल. झोपडपट्टीत राहणारं पोरगं, भीक मागणारे आईबाप डॉक्टर व्हायचं स्वप्न जेव्हा बघतंय, मी मुद्दाम त्याला म्हटलं तुला कशासाठी डॉक्टर व्हायचं. तर मला असं वाटलं की तो म्हणेल की मला घर गाडी बंगला घ्यायचं, मोठं व्हायचं वगैरे वगैरे. त्याला म्हटलं तुला कशासाठी डॉक्टर व्हायचं. तर तो म्हटला तुम्ही मेल्यावर मी भिकाऱ्यांचा डॉक्टर होणार आहे. याच्यापेक्षा मला वाटत नाही की अजून कुठला मोठा पुरस्कार असेल. रस्त्यावरती जी फुटपाथवरती पडलेली मंडळी आहे, ज्यांना कोय म्हणून लोकांनी, त्यांच्या मुलांनी, सुनांनी, नातवंडांनी घराच्या बाहेर फेकून दिल्या, अशा लोकांना आम्ही रस्त्यातच आंघोळ घालतो. आंघोळ घालायची म्हणजे काय, आता बादलीने कॅन घेऊन फिरू शकत नाही मी, पाणी बिस्लेरीचे कॅन आणतो आणि त्यांना रस्त्यातच आंघोळी घालतो. माऊली ज्यावेळी रस्त्यात असे बिस्लेरीचे कॅन आणतो आणि त्यांना आंघोळ घालतो, त्यावेळी मला वाटत नाही की आता आयुष्यात अजून जाऊन मला कुठं अभिषेक करायची गरज आहे. आमचे अभिषेक तिथंच होतात. असे आजपर्यंत 75 अभिषेक घातलेत. अजून बरंच आहे सांगाय, ही माझं काम सांगायची ही वेळ नाही आहे. परंतु हे यासाठी सांगितलं की अण्णांचा हात या कामामध्ये आहे. अण्णांच्या बाबतीत दिवाळी फराळ, आदिवासी वगैरे 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 बरंच मला माहितीच होतं, आजही परत तेच ऐकलं मी. परंतु तुम्हा सर्वांना माहिती व्हावं की अण्णा ह्या भीक मागणाऱ्या लोकांसाठी सुद्धा मदत करतायत आणि ते कायम आम्हाला नेहमी मदत करत असतात. अण्णांच्या नावातच देव पण आहे आणि राम पण आहे. अण्णांच्या नावातच देव पण आहे आणि राम पण आहे. मला खरोखर असं वाटतं बरं का, म्हणजे मला माफ करा, सगळी संतश्रेष्ठ मंडळी आहेत, परंतु जे काही कामात आलेले अनुभव आहेत त्याच्यावरून मला असं वाटतं की देव, अल्लाह, ईश्वर, येशू ना मंदिरात आहे, ना मशिदीत आहे, ना चर्चमध्ये, ना अजून गुरुद्वाऱ्यामध्ये, कुठेही नाही आहे. पूर्वीच्या काळात बघा, राजे मंडळी जे आहेत ना, वेषांतर करायचे आणि आपली प्रजा कशी आहे ते बघायला बाहेर पडायची. आपली प्रजा सुखात आहे का, त्यांना काही दुःख आहेत का, हे बघायला बाहेर पडायचे वेषांतर करून. तसं आत्ता देव, अल्लाह, ईश्वर, येशू वेषांतर करून बाहेर पडत आहेत याच्यासाठी की मी जो माणूस तयार केला तो माणूसच आहे का बघण्यासाठी. त्याच्यामध्ये काय माणुसकी घातली होती मी कधीतरी, ती माणुसकी अजून जिवंत आहे का, शिल्लक आहे काय बघण्यासाठी ही माणसं वेषांतर, देव, अल्लाह, ईश्वर, येशू वेषांतर करून फिरतात. तर मला असं वाटतं की हा देवराम नावाचा जो काही व्यक्तिमत्व आहे, हा त्या देव, अल्लाह, येशू, ईश्वर, ज्या काय तुम्ही जे नाव द्याल ते, हा वेषांतर केलेला देव, अल्लाह, ईश्वर, येशू आहे. आणि मी त्यांना पुन्हा एकदा नमस्कार करतो. आणि ह्या माणसासारख्या दिसणाऱ्या देवामध्ये, अल्लामध्ये, ईश्वरामध्ये, येशूमध्ये जे काही देवपण आहे, त्या देवाच्या मागं ही माऊली उभी आहे आणि म्हणून त्यांच्याही आयुष्याला शोभा आहे. मी पुन्हा एकदा नमस्कार करतो तुम्हा सर्वांना. धन्यवाद माझा जो काही सत्कार केला त्याबद्दल. थँक्यू. दर्शन आपण केलं आणि आपल्या कार्याला खरोखरच सलाम आहे. यानंतर आदरणीय आज तुम्ही जे जमला आहात त्यामध्ये खरं तर माझा अमृत महोत्सव जो होऊन गेलेला आहे आणि आमचा सुवर्ण महोत्सव जो अजून 5 दिवसांनी होणार आहे. पण खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी एक जोडपं आलेलं आहे की ज्यांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि ते अनाथ मुलांना सांभाळण्याचं काम करतात.
तर असे आमचे पार्वतीताई मुंडे आणि महादेव मुंडे यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचे पटकन. यांचा या ठिकाणी सन्मान. हरिभक्त परायण आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री यांच्या हस्ते होतोय. अगदी दोघांच्या नावाप्रमाणेच यांना महादेव आणि पार्वतीच्या जोडीसाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि शब्दरूपी या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. विठुरायांची मूर्ती व गौरव ग्रंथ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान या निमित्ताने होतोय. अध्यक्ष महोदय हरिभक्त परायण आदरणीय दिनकर महाराज भुकेले शास्त्री यांना विनंती करतो की आपलं अध्यक्षीय मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्या कार्यक्रमाकरता आपण सर्व उपस्थित झाला आहात त्या अमृत उत्सवाकरता आपण आलेलो आहोत. आजचा उत्सव जो आहे या उत्सवाची व्याख्या अशी आहे. आवाज येतोय का? हां, कारण मला ऐकायला येत नव्हतं तिथं. तर हां, आजचा जो कार्यक्रम आहे अमृत महोत्सवाचा, हे अमृत म्हणजे या शब्दाची व्याख्या अशी आहे, हे अमृत अमृत महोत्सव की ज्यांना इथपर्यंत आयुष्य लाभलं आहे त्या आयुष्याचा आज उत्सव करण्यात येत आहे. हे स्मृतिशास्त्रानुसार किंवा याच्यानुसार 75 वर्षाचं आयुष्य लाभणं हा एक भाग्याचा क्षण आहे. आणि यानंतरचं पुढील आयुष्य जे आहे ते आयुष्य असं म्हटलं आहे स्मृतिकाराने की आपल्या परलोक गमनानंतर हे जग कसं असेल, आपले नातेवाईक मित्र कसे असतील, हे विश्व कसं असेल, हे पाहण्याचं भाग्य लाभणारी माणसं म्हणजेच ज्यांच्या 75 नंतर जगणारी माणसं. आणि हा असा आज 75चा त्यांचा कार्यक्रम आहे. त्याचबरोबर भप श्री देवराम अण्णा कोठारे आणि सौ शोभाताई कोठारे यांच्या लग्नालाही 50 वर्ष झाली. म्हणजे अर्धशतक त्यांनी पार केलं आहे लग्नाचं, म्हणजे आयुष्याचं नाही. तर हे दोन्ही प्रसंग चांगले आहेत. या प्रसंगी आपण उपस्थित आहात. मी या कार्यक्रमाला येऊ शकेल किंवा न येऊ शकेल अशी माझी परिस्थिती होती. परंतु मी प्रयत्नपूर्वक ठरवलं कुठलाही कार्यक्रम टाळून या कार्यक्रमाला जायचं. त्याला कारण असं होतं की आपल्या परंपरेमध्ये बाह्य दांभिकतेपेक्षाही जी माणसं सरळ जगतात तेच समाजाला उपकारक ठरतात. त्यापैकी एक देवराम अण्णा कोठारे आहेत की जे स्वतः स्वकष्टार्जित जीवन जगले. म्हणजे निधी गोळा करून नाही, मठ मंदिर बांधून नाही, स्वकष्टार्जित जीवन जगले. आणि स्वकष्टित जीवन जगताना जो काही आपल्याकडे संचय झाला त्या संचयातून त्याने विविध भागातल्या दुर्गम भागातल्या दुर्लक्षित किंवा उपेक्षित समाजाची जी सेवा केली त्याने मी प्रभावित झालो. तुमचा तर फार काळाचा परिचय असणार त्यांच्याशी, पण जेवढा माझा आहे त्या काळामध्ये त्यांच्या आयुष्याने मला प्रभावित केलं. आणि आज असं ठरवलं की काही झालं तरी कार्यक्रमाला उपस्थित राहायचं. आज समाजामधली जी परिस्थिती आहे, मधुकर महाराज तुमचं मला ऐकायला येत नव्हतं,
माझं येत आहे का? येत आहे का? हां, कारण यात साऊंड सिस्टीममध्ये काहीतरी आम्हाला स्टेजवर ऐकायला यायचं नाही. तर आहे आज एका ज्यांना आपण काय साधू म्हणा, तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. असा तो सविस्तर तुकाराम महाराजांचा अभंग आहे. मला एक माझ्या आयुष्यात एक साधू आले, म्हणजे माझ्या गुरुकुलाच्या काळात, आणि त्यांना मी विचारलं की महाराज आपण परिपूर्ण साधू झालात का, कधी होणार आहात? तर त्यांनी सांगितलं तुला सांगतो. त्यांना मराठी पण येत होतं कारण ते मूळ महाराष्ट्रीयन होते. मग त्यांनी सांगितलं की मला एक अभंग तुकाराम महाराजांच्या माझ्या जीवनामध्ये चरितार्थ करता आला तर मी पूर्ण साधू झालो, पण तो आज झालो नाही. आणि तो अभंग कुठला असेल तर त्यांनी सांगितलं तुकोबराने जीवनाचं संपूर्ण साधूचं लक्षण आणि देव कोठे आहे या दोन गोष्टी सांगणारा जो अभंग आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची निश्चयात्मक दुसरा नाही, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. इतकी स्पष्ट व्यावहारिक आणि शास्त्रशुद्ध व्याख्या ज्याच्यात दंभ नाही, ढोंग नाही किंवा इतर कुठल्या प्रकारचा जो आजकाल बाजारात पाहतो आपण की दाढी जटा रंग रूप भगवे कपडे, कोणाचे दाढी, कोणाचं काय काय एक एक चालतं, एक टिळे टोपी माळा देवाचे गबाळे वागवणारे लोक म्हणजे साधू, असा अर्थ तुकाराम महाराजांनी पूर्णपणे नाकारला आणि सांगितलं तोची साधू ओळखावा. आणि मग परत साधू ओळखा आणि त्याच्याच देव तेथेची जाणावा. देवसुद्धा मंदिरात नाही तर अशा लोकांजवळ राहतो, अशी जी व्याख्या आहे. त्यांनी सांगितलं ज्या दिवशी मी रंजल्या गांजल्यांची सेवा करील, परिपूर्ण करील, निष्काम करील, ज्याचा अहंकार होऊ देणार नाही, त्या दिवशी मी साधू होईल. आज जरी मी संन्यासी झालो, भगवे कपडे घातले असले तरी मी साधू नाही. परंतु आज मला त्या साधूची आठवण झाली आणि ज्या ज्या वेळेला देवराम अण्णा कोठारे भेटायचे त्यावेळेला मला वाटायचं की या माणसाची जी तळमळ आहे, या माणसाची काय भूमिका आहे जगण्याची, ती मला प्रभावित करत होती. आणि त्यानुसार असा एक समाजामध्ये आज काही त्यांना साधू म्हणायला हरकत नाही. आता देव त्यांच्याजवळ आहे असंही आपण मानू आणि त्यांना सर्व आपण नमस्कार करू आणि त्यांना पुढील आयुष्याकरता मी भावी आयुष्य त्यांचं अतिशय आरोग्यसंपन्न एक मंत्र आहे, संध्या केल्यानंतर एक मंत्र म्हटला जातो, त्यात तो आर्य प्रार्थना करतो की मला 100 वर्ष आयुष्य मिळावं. पण तो म्हणतो नाही, नुसतं 100 वर्ष नाही मिळावे, प्रव्रजामि शरदाम शतम, मला चालतं बोलतं 100 वर्षाचं आयुष्य मिळावं, अंथरुणावरचं नको. तर ही जी कल्पना आहे तसं चालतं बोलतं त्यांना 100 वर्षाचं आयुष्य मिळो. आणि पुन्हा आता मी तर निश्चितच त्या शताब्दीला नसेल, परंतु तुम्ही सगळे असाल आणि त्यांचा शतकोत्सवी जन्मोत्सव तुम्ही पाहावा आणि तो त्यांच्या आयुष्यात घडून यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील भविष्याकरता पुनश्च शुभेच्छा देतो. आणि आपण सर्व शांतपणे इतका वेळ बसलात, ध्वनी प्रदूषण खूप आहे तरीही बसलात आणि आपला वेळ दिला, उपस्थित झाला आणि अशा व्यक्तीला त्यांच्या सत्काराला शोभा आणली त्याबद्दल तुम्हाला सर्वांच्या प्रती आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. एवढं मोलाचं मार्गदर्शन आपण केलं. यानंतर अगदी 15 मिनिटामध्ये या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे. सर्वांच्या जेवणाची प्रशस्त व्यवस्था, उत्तम सोय केलेली आहे. सर्वांनी जेवण करायचं आहे, कुणीही भोजन केल्याशिवाय कृपया जाऊ नये. या ठिकाणी कार्यक्रमाकडे वळत असताना काही मान्यवरांचा, पाहुण्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. स्वयंभू दिव्यांग सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय बाळूभाऊ कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. त्याचबरोबर अमरभाऊ गायकवाड कार्याध्यक्ष श्री बुधकर परिवार ओम साई कॉलनी चिंचवड यांच्या वतीनेही आदरणीय देवराम अण्णा कोठारे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे.
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती, शाल व एक पुष्प देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. या निमित्ताने जोरदार टाळ्या वाजायला पाहिजेत. आणि यानंतर लगेच ज्यांनी आजच्या या अगदी उत्तमरित्या फोटो चित्रांकित केलेली आहे असे सन्माननीय आज श्री देवराम अण्णा कोठारे आणि सौ शोभाताई कोठारे माझे सासू आणि सासरे यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही सर्वांनी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. असाच तुमचा लोभ आणि तुमचं सहकार्य आत्ताही जसं तुम्ही अण्णांना देता तसंच आम्हालाही इथून पुढे द्याल ही अपेक्षा करते. धन्यवाद. मंडळी, अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रमाची सांगता समारोप होत आहे. 1 ते 5 ते 10 मिनिट लास्ट. आलेल्या प्रत्येकानं जेवून जायचं आहे.
क्षीरसागर महाराज देऊ विठ्ठलवाडी या ठिकाणी राहतो. माझी विश्वकल्याण मानवसेवा संस्था या नावानं अनाथ आणि दुर्बल घटकातल्या मुलांना सांभाळणारी माझी वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि या शिक्षण संस्थेला आमच्या दिनकर अण्णा कोठारी यांच्याकडून वेळोवेळा भरपूर पद्धतीनं आम्हाला मदत मिळालेली आहे. तुमची आणि त्यांची ओळख नेमकी केव्हा आणि कशी झाली हे सांगा. मला वाटतं जवळजवळ एक 10-15 वर्षाच्या पूर्वी अशीच एका कार्यक्रमामध्ये प्रथमतः दिनकर अण्णा कोठारी यांनी आमची ओळख झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत ते अशा पद्धतीनं जोडलेले आहेत की ते आमच्यापासून कधीच अलिप्त होऊ शकणार नाहीत आणि झालेही नाहीत. अशा पद्धतीने त्यांची आमची ओळख आहे. आपल्या संस्थेच्या कामाबद्दल थोडक्यात माहिती द्या. आमची विश्वकल्याण मानवसेवा संस्था ही अनाथ आणि दुर्बल घटकातल्या महाराष्ट्रातल्या कुठलेही असेल तिथल्या वेगवेगळ्या जाती धर्मातल्या मुलांना वारकरी शिक्षण देण्याचं काम करते. त्याचबरोबर कुठल्याही पद्धतीची फी न घेता त्यांना पूर्णपणे मोफत शिक्षण दिलं जातं. आणि आपली संस्था कुठं आहे, कोणत्या गावात आहे ते सांगा. श्री क्षेत्र देहूगाव विठ्ठलवाडी या ठिकाणी आमची विश्वकल्याण मानवसेवा संस्था आहे. दिनकर अण्णा कोठारेंचा हा आजचा कार्यक्रम आपण पाहिला. त्यांनी आणखी भविष्यामध्ये कोणत्या प्रकारचं आणि कशा प्रकारचं काम करावं असं आपल्याला वाटतं? दिनकर अण्णा कोठारी यांच्याबद्दल जर सांगायला गेलं तर भयंकर अशा पद्धतीनं आहे की तिथं म्हणजे त्यांच्या नावातच पहिल्यांदा देव आणि राम भरलेलं आहे. त्याचबरोबर एक मिनटं कट करा. मध्ये अण्णांचं एकूण व्यक्तिमत्व तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे. त्यांनी भविष्यामध्ये कोणत्या आणि कशा प्रकारचं काम करावं असं आपल्यास वाटतं? भविष्यामध्ये आता ज्या पद्धतीनं अनेक कामं ते करत आलेले आहेत, कारण प्रत्येक कामाचा त्यांचा वेगवेगळा अँगल आहे. कसा की अनाथ मुलावर कामं करतात, वारकरी शिक्षण संस्थेवरती कामं करतात, आदिवासी पाड्यावरती कामं करतात, गोरगरिबावरती कामं करतात. अशाच पद्धतीनं त्यांनी पुढं काम चालू ठेवायला पाहिजे. त्याचा एक पुरावा म्हणून पाठीमाग गेल्या 2 वर्षापूर्वी पेठ सुरगाणा नाशिक जिल्ह्यामधलं एक ठिकाण आहे. तिथं भयंकर आदिवासी लोक राहतात. मी येऊन अण्णाला सांगितलं, तिथल्या लोकांना म्हणलं अशा पद्धतीनं काहीसुद्धा अन्न पाणी किंवा अनेक पद्धतीचे दुर्भिक्ष. बरोबर आहे, तुम्ही सांगितलं ते त्याच्याप्रमाणे मी सुद्धा तिथं गेलेलो होतो आणि तिथल्या आदिवासी लोकांना आम्ही फराळ आणि मिठाईचं वाटप केलेलं होतं. मला एक सांगा तुम्ही क्षीरसागर महाराज, एकूणच आता महाराष्ट्रामध्ये हरिभक्तपरायण परंपरेबद्दल अनेक उलटसुलट प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत. याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं? किती जर अनेक उलटसुलट पद्धतीनं जर का ह्या संप्रदायामध्ये काय चाललेलं असेल, जनतेमध्ये चाललेलं असेल, तरीसुद्धा वारकरी संप्रदाय हा महान आहे, आदिकालापासून आलेला आहे. आणि ह्या संप्रदायामध्ये एक ब्रीत आहे, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. या ठिकाणी सत्य हे टिकणार आहे, असत्य ते निघून जाणार आहे. थोड्या दिवस असत्याचा जरी बाजार असला तरी सत्य सत्य राहणार आहे. आणि दिनकर अण्णा कोठारेंचं काम ही सत्य आहे. पुढेही त्यांनी ते सत्य काम नेहमी करत राहावं. धन्यवाद क्षीरसागर महाराज, आपण या ठिकाणी आलात आणि अण्णांना शुभेच्छा दिल्यात, याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. यानंतर मी महादेव मुंडे, शुभ्राधार फाउंडेशन संचलित जीवन बाल अंकुर आश्रम. आम्ही अनाथ निराधार मुलांची सेवा करतो. आमचे आश्रम साळुंबरे, तालुका मावळ, पुणे येथे आहे. किती मुलं तुम्ही सांभाळता? आता एकूण आमचे सध्या 25 मुलं आहेत. सर्व मुलं अनाथ आहेत का? एकंदरीत सर्व नाही आहेत, त्यातले 10 अनाथ आहेत, बाकीचे सिंगल पॅरेंटचे आहेत. तुमची आणि देवराम अण्णा कोठारे यांची ओळख केव्हा आणि कशी झाली? गेली 6 वर्षापूर्वी क्षीरसागर महाराजांच्या ओळखीनेच देवराम अण्णा कोठारे महाराजांची ओळख झाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये बरीचशी हरिभक्तपरायण परंपरेतली वारकरी संप्रदायातली संत मंडळी आलेली होती. इथून पाठीमागे सुद्धा वारकरी संप्रदायाने खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं आहे. इथून पुढे त्यांच्याकडून तुमच्या कोणत्या अपेक्षा आहेत? जेणेकरून समाजामध्ये खळबळजनक वातावरण होईल असं किंवा वर्तणूक होईल असं नाही वागलं पाहिजे. आणि जे खरं आहे ते खरं समोर येणारच आहे. किती जरी समाजाला नाव बोटं ठेवायचा प्रयत्न केला, वारकरी समाज हा शांत पद्धतीने काम करत असतो. एखाद्याने संतापजनक बोललं म्हणून त्यावर ते समाजाने तुटून पडू नये, शांत पद्धतीने त्या गोष्टीचा न्याय निवाडा लागेल. माझ्या माहितीनुसार तुमच्या पत्नीसुद्धा तुमच्या कामामध्ये खूप सक्रिय सहभागी असतात. तुम्ही दोघंजण अत्यंत उच्च शिक्षित आहात. दोघंजण उच्च शिक्षित असूनसुद्धा समाजसेवेचा वसा आणि वारसा तुम्ही कसा स्वीकारला? खरं तर मिसेसच सौभाग्य आहे, त्यांच्याकडनंच हा वारसा समाजसेवेचा सुरू झालेला आहे. खऱ्या अर्थाने त्या पहिल्या समाजसेवा करत होत्या, पण काही कालांतराने सोडून दिलं गेलं.
आणि परत काही दिवसांनी 10 वर्षानंतर जवळपास रस्त्यावरती काही अशा घटना घडल्या आमच्यासमोर की जेणेकरून आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो, या हिशोबाने आम्ही एक पुढचं पाऊल टाकून आम्ही जागेवरती सातत्यात समाजसेवा सुरू करण्याचा प्रयत्न केला. आज गेली 7 वर्ष झालं समाजसेवेमध्ये आम्ही कार्यरत दोघं पण आहोत. धन्यवाद साथी. आपण खूप दीनदलित मागासवर्गीय अनाथ मुलांची समाजसेवा करत आहात, इथून पाठीमागे केलेली आहे. इथून पुढे सुद्धा तुमच्या कार्याला आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा. हे आणि अशा प्रकारचे अनेक सामाजिक कार्यकर्ते इथं आलेले होते. जवळजवळ 300 हरिभक्तपरायण कार्यकर्ते, वारकरी संप्रदायातले कार्यकर्ते, सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते अण्णांना शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेले होते. एकूणच कार्यक्रम हा कौटुंबिक आणि सामाजिक हे दोघांचं मिश्रण म्हणून चांगल्या प्रकारे इथं साजरा करण्यात आलेला आहे. सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिले याच्याबद्दल मी संपादक मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.